रबाळे गावचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप लक्ष्मण पाटील साहेबांचा या व्यासपीठावरती आता यथोचित मान आणि सन्मान केला जातो। या व्यासपीठावरती माय शुभदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आम्ही या साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान करतोय। झाडे लावा झाडे जगवा ही टॅगलाईन आहे आणि खऱ्या अर्थानं ही मोहीम देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने राबवली जाते। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे आणि इथून मात्र तुळशीचं रोपटं देऊन देखील साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान केला जातोय। त्यानंतर सन्माननीय विलासदादा पाटील साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय। चला आता सामन्याला होईल इथून मात्र सुरुवात। या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार आहे? सर्वच जण जर का आपण बघितलं तर दोन्ही टीम्स एका रंगाच्या जर्सी मध्ये इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। पहिली सलामीची घोडजोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये। सलामीच्या भूमिकेमध्ये शिरवणे या गावाला रिप्रेझेंट करत असताना हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतात। चला दोन्ही टीमचे 12 मॅन भूषण आणि संजय आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये। गोलंदाजी मार्क वरती नशीब आपल्याला पाहायला मिळतात। पाहूया नशीब यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे। सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू भूषण आणि संजय आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये। पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाणार। प्रथमतः टॉस शिरवणे संघाने हारला, परंतु तदनंतर टॉस हारल्यानंतर त्यांच्या वाट्याला बॅटिंगचा निर्णय आला आणि बॅटिंग करत असताना आता कशा रीतीने ते कामगिरी करणार आहेत हे देखील बघायचं या मॅच मध्ये। चला वेळ कमी घ्या, 5 ओव्हरची मॅच म्हणजे तुम्हाला पहिली 4 षटकं संपवण्यासाठी आम्ही 20 मिनिटांचा कालावधी देतोय आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सुरुवातीची 4 षटके तुम्हाला हाताळावीच लागतील। एक महत्त्वाचा निर्णय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। चला गेम फास्ट करायचा आहे। यस 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सुनील पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये आणि आता सामन्याला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण आता सुरुवात करतोय। आजच्या दिवसातील पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता तयार होतोय। पहिला बॉल देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली। पहिला बॉल तेज आणि तरार आपण बघितलात नशीब यांचा। पुन्हा एकदा नशीब इथून मात्र तयार होतात। यावेळीचा हा बॉल सोडून दिला पंतांचा सिग्नल, इट्स अ वाईड बॉल। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती आता धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो होत असताना शिरवणे 30+ या संघाचा। यावेळीला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत, बॉलच्या मागे फिल्डर भरपूर वेगाने धावत होते। एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथून मात्र दाखवला आणि 2 धावा इथून कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या। दोन धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात। दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवलाय। समोरच्या दिशेला फिल्डर नाहीयेत, बॉल चालला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। रन्स मिळतात 4, येतोय खणखणी चौकार।
अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर भूषणच्या बॅटमधून नुकताच चौकार आपण बघितला आणि 4 धावा आपण पहिल्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मध्ये ऍड केल्या गेल्या. काय फटका सजवला. पॉवर प्लेच्या ओव्हरचा आता पुरेपूर फायदा इथून मात्र उचलला जातोय. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या बळीला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आता फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एकाच धावेवरती इथून मात्र बॅटर भूषणला संयम दाखवावा लागतोय. आता स्ट्रायकिंग इनला बॅटर संजय पहिलाच बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया संजय यांच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार आहे. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करू. ज्या पद्धतीने चौकार आला आणि त्यानंतर एक चांगलं कमबॅक या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला थोडेसे बॅकफुटला गेले, तिथे मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा. फुटवर्कचा चांगला वापर. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 13 धावा. चला वेळ कमी घ्या. 13 धावा धावफलकावरती आपण बघतोय. आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या शिरवणे 30+ ब या संघाच्या. जग्गू यांचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर पुलचा हा फटका. 4 धावा या बॉलवरती प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा बिग हिट. इनफिल्डच्या वरनं अतिशय देखणा फटका. या स्पर्धेतील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन संजयच्या बॅटमधून येत असताना. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. का फटकेबाजी केली जाते. एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार आपण पाहिलात. जबरदस्त फटकेबाजी.
ओ वॉट स्ट्रोक, काय फटका सजवला, अतिशय देखणा, अतिशय सुरेख हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा, काय फुटवर्कचा वापर केलाय. बॉटमहॅमचा देखील एक चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. अतिशय दर्जेदार फटकेबाजी करत असताना बॅटर संजय षटकाराच्या साह्याने धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. वाईट +1 म्हणजेच ती एक धाव ऍड केली नव्हती, ती एक धाव आता ऍड केली जाते आणि अशा रीतीनं 34 धावा धावफलकावरती. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट मिळत असताना बॅट्समन बाद होतोय. थँक्यू सो मच दिलीप दादा, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि बक्षीस वितरण सोहळ्याला देखील आपली अशीच उपस्थिती राहील अशा आम्ही इच्छा बाळगतोय. थँक्यू सो मच. नवीन बॅटर साऊल अण्णा मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
स्ट्रोक तर अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु याही बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने आता डावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. 38 रन 38 धावा. या षटकातील शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. बघूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. 38 धावा धावफलकावरती. आणखीन एक विकेट गॉन. दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या श्रीरामने. 30+ब या संघाला आणि बॅट्समन साऊल अण्णा इथून मात्र बाद होतात. ओव्हर कंप्लीट. षटक संपलंय. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिंकलेला आहे का कोपर खेळणे जिंकला. चला नेक्स्ट मॅच करावे ब आणि कोपर खेळणे 30+ असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 38 धावा. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर संजयच्या बॅटमधनं बिग हिट. 6 धाव्यांकरिता हा समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल अनबिलेबल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
फुल टॉसला फुल टोल केलंय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक संजयच्या बॅटमन हा घणाघाती प्रहार 6 धावांकरिता षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावा. अभिनंदन शिरवणे संघ यावेळेला लाईन लेन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. षटक संपले. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावा. 2 बाद. 52 धावा धावफलकावरती. फुटवर्कचा चांगला वापर. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता हा षटका आपल्याला पाहायला मिळाला. फटका आपल्याला बघायला मिळाला. अतिशय देखणा आणि दर्जेदार फटका आपण बघितला. 6 धावा. 59 धावा धावफलकावरती. सलग 3 षटकांसाठी विशाल तानाजी भोईर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे शिरवणे टीमच्या बॅटरसाठी. चला नेक्स्ट मॅच कोपर खेळणे 30+ आणि करावे 30+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. फटका फसलाय. थोडीशी दुखापत होती हाताला परंतु तरी सुद्धा हा झेल त्यांनी पकडलाय आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बिग विकेट गॉन. संजय बॅक टू द पॅव्हिलियन. 32 या धावसंख्येवरती इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले संजय. परंतु एक तुफानी फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला अनुभवायला मिळाली आणि ते इथून मात्र बाद होत आहेत. वेल प्लेड संजय. आणि टाळ्यांचा गजर देखील त्यांच्या पॅव्हिलियन मधून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शाबासकी दिली जाते कारण ज्या पद्धतीने त्यांनी खेळ दाखवला मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर.
2 बॉल आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. 63 धावा धावफलकावरती, 63 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल. चला करावे 30+ संघ आणि कोपर खेळणे 30+ संघ लवकरात लवकर टॉससाठी या. शेवटच्या बॉलवरती एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तिथे मात्र नवनाथ आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून कोणतीही चूक आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप चांगला झेल त्यांनी पकडलाय आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत आहेत. आपल्याला खेळाडू कक्ष आपण उपलब्ध करून दिले, त्या कक्षाचा आपण वापर करायचा आहे आणि तिथूनच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतील. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 64 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पाहूया आता 64 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार. सारसोळी 30+ या संघर्ष माध्यमातून हे देखील आपल्याला बघायचंय. चला टॉस साठी शेवटचा कॉल आहे. करावे 30+ आणि कोपर खेळणे 30+, दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या.
64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची गोड जोडी गुरुनाथ आणि त्यांच्या सोबतीनं दीपक आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये ज्यांनी बॅटिंग करत असताना तर कमालीची बॅटिंग केली, परंतु आता गोलंदाजी करण्याची एक महत्त्वपूर्ण मुभा त्यांच्या खांद्यावरती आता दिली जाते. संजय यांना गोलंदाजी मार्कवरती आणलंय. बघा संजय इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी करणार आहेत. चला प्लीज नेक्स्ट मॅच कोपर खेळणे आणि करावे. कॅप्टन लवकरात लवकर या. मिस्टायमिंग स्ट्रोक बॉल हवीत. इथे मात्र कॅच झाली नाही. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एक धाव जरूर पाहायला मिळणार. जर का आपण बघितलं तर थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सध्या 12वीचे पेपर सुरू आहेत आणि क्रीडांगणाच्या अगदी लागूनच बाजूला विद्यापीठ आहे. त्यामुळेच की काय आपल्यापर्यंत आम्ही बॉल टू बॉल कॉमेंट्री करू शकत नाही. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु स्कोर आपल्यापर्यंत आम्ही नक्कीच पोचू. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती बिनगडी बाद 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी 60 धावांची गरज आहे. चला शेवटचा कॉल आहे. करावे 30+ ब संघ आणि कोपर खेळणे 30+ संघ. टॉस साठी लवकरात लवकर या. भरपूर वेळ झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये भूषण आपल्याला पाहायला मिळतात. 24 बॉल मध्ये 60 करायच्या आहेत.
स्ट्रोक चांगला, गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. गुरुनाथ यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार. तुषार दादा मात्रे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे, वेलकम. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती, हवेचे झोके मंदावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तिथे मात्र समोरच्या दिशेला खूप चांगला झेल पकडला आणि बॅट्समन बाद होतोय. पहिली विकेट गुरुनाथ. बॅक टू द पॅव्हिलियन. चला न्यू बॅटर. अजून या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. स्ट्रोक अप्रतिम आहे. मिडल ऑफ द बॅट ना फटका सजवला, बॉलला फेकून दिले. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धाब्यांकरिता बॅटर नवा यांच्या बॅटमधनं हा षटकार आला. 15 धावा धावफलकावरती. चला बॉल द्यायचं. मॅच बॉल आलेला आहे. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर आहेत परंतु कॅच ड्रॉप झाली. येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. षटक संपले. ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा.
एक गडी बाद, 16 धावा धावफलकावरती. 18 बॉल मध्ये आता 48 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 48 धाव्यांची गरज. आणखीन एक बिग हिट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवनाथ सेट ऑन फायर आणि नवनाथच्या बॅटमधून ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा आता यायला सुरुवात झालेली आहे. 6 धाव्यांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा. आणखीन एक बिग हिट आणि हाई बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पूल केलंय. पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आणि 6 धाव्यांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 6 धाव्यांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावा. पंधरा बॉल मध्ये आता 34 धाव्यांची गरज आहे. 15 बॉल मध्ये आता 34 धाव्यांची गरज. षटकार नंबर 3 आला या मॅच मध्ये. बॅटर नवाच्या बॅटमधनं चांगली कामगिरी तो सध्या करत असताना अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. तेरा बॉल मध्ये आता 33 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक रोटेट जर झाली आणि स्ट्रायकिंग येण्यावरती जर नवनाथ आपल्याला पाहायला मिळाला तर आणखीन बिग हिट नेक्स्ट ओव्हर मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. कारण नवनाथकडे क्षमता आहे या धावा वसूल करण्याची.
13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी आता 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. या बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. चला भरपूर स्लो हा गेम चाललाय. विनंती आहे फास्ट क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल आणि कोपरखेडे टीमचा कॅप्टन करावे टीमचा कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. चला प्लीज शिरवणे संघ थोडीशी घाई आपल्याला करावी लागेल. वेळ आपण कमी प्रमाणामध्ये खर्च करायचा कारण अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायच्यात. कळकळीची विनंती आहे. 13 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज या मॅच मध्ये. चला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये अमोलदादा पाटील यांनी तो बॉल शोधून आणला. विकी पाटील आपल्याला पाहायला मिळाले आणि भरपूर मेहनत त्यांनी घेतली हा बॉल शोधण्यासाठी आणि मेहनत घेतल्यानंतर अखेरकार इथून मात्र तो बॉल शोधून आणला. चला आता आपल्याला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. बॉल तयार. 13 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल ओ स्विच इट.
काय फटका सजवलाय आणि इथे जर का आपण बघितलं तर आमच्या टॉस का बॉक्स कक्षाला मानवंदना देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांकरिता हा षटकार. खरं तर जर का आपण बघितलं तर अतिशय देखणा फटका आपण बघितलात. कैलासवासी जयेश दादा आणि निलेश दादा यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आणि खरं तर त्यांच्याच बॅनरला हा मानवंदना देणारा फटका आपण बघितला. स्विचिटचा फटका नवनाथ यांच्या बॅटमधनं. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता रन्स करायचे आहेत या मॅच मध्ये. बारा बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. बारा बॉल मध्ये 27 धावांची गरज. एक सोपा झेल इथून मात्र ड्रॉप झालाय आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग वरती नवनाथ आलाय. साळसोळे गावचा वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे आणि आता या मॅच मध्ये तो कशा रीतीने या मॅचला फिनिश करणार आहे हे देखील बघायचंय. सन्माननीय आदरणीय अंकित दादा म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम. सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव त्यांचं आवर्जून घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रशांतजी चव्हाण साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपलं देखील सरचे स्वागत आहे. विनोददादा पाटील आपलं देखील सरचे स्वागत आहे. साहेबांच्या ज्या मुवमेंटला इथून मात्र एंट्री झाली आणि त्यांचं देखील षटकाराने स्वागत केलं. नवनाथ सेट ऑन अ फायर. एक जबरदस्त खेळ दाखवत असताना आणखीन एक बिग हिट आला नवनाथच्या बॅट बंडम. दहा बॉल मध्ये 20 धावांची गरज. 10 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. नवनाथच्या वैयक्तिक धावा किती झाल्यात? 10 बॉल 32. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत कॅच होईल का? एक महत्वपूर्ण झेल होता परंतु हाही झेल इथून मात्र सोडलाय. 11 बॉल मध्ये 34 या धावसंख्येवरती खेळतोय बॅटर नवनाथ. नवनाथ पाटील उर्फ नवा. या टोपण नावाने हा खेळाडू सुपरिचित आहे. का फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 18 धावांची गरज आहे. बिग हिट कॅच सोडल्यानंतर त्याचा इथे जर का आपण बघितलं तर परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही बॉलला लॉफ्ट केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता हा षटकार. समीकरण सोपं झालंय. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. 40 या धावसंख्येवरती खेळतोय बॅटर नवनाथ. अर्धशतकासाठी तो 10 धावा दूर आहे परंतु टीमला विजयासाठी 8 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 2 षटकार या मॅच मध्ये मारावे लागतील. पाहूया पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का नवनाथच्या बॅटमधनं.
फुल टॉस लो और फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. अजून एक बॉल बाकी आहे. 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत. 11 53 धावा धावफलकावरती. आता 7 बॉल मध्ये 11 करायच्या आहेत. अजूनही दीपक यांच्या बॅटमधून कोणताही मोठा फटका आला नाहीये. जे सलामीला आले होते पाहूया त्यांच्या बॅटमधून आता मोठा फटका येईल का. ओ इथे मात्र एक चांगला बॉल डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा 11 धावा 6 चेंडू. चला गोलंदाज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या आणि खरोखरच आता शेवटचा कॉल आम्ही करतोय. कोपरखेरणे 30+ संघ आणि करावे B30+ संघ. चला टॉस साठी लवकर या. मला तर वाटते करावे 30+ ब हा संघ इथे उपस्थित आहे परंतु कोपरखेरणे संघ आपला कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. हे षटक कंप्लीट होण्या अगोदर जर कॅप्टन आले नाहीत तर लक्ष द्या षटकामध्ये कमतरता केली जाईल. कोपरखेरणे संघ चला लवकरात लवकर कॅप्टन टॉस साठी या. खरं तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा होता परंतु कॅप्टन उपस्थित राहिले नाही. 6 बॉल मध्ये आता 11 धाव्यांची गरज. 6 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये कंप्लीट करायच्या आहेत विजयासाठी. सारसोळे 30+ या संघाला नवनाथ वन मॅन शो या मॅच मध्ये लढा देतोय आणि जबरदस्त खेळ त्यांनी साकारलाय. फुलटॉस बॉल खरं तरी चूक केली आणि असा बॉल जर तुम्ही नवनाथ या बॅटरला हाताळत असाल तर नक्कीच त्या बॉलवरती मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतील. काय फटका सजवला आणि वैयक्तिक जर का आपण बघितलं 47 या धावसंख्येवरती खेळतो बॅटर नवनाथ पाटील. नवा हे नाव नाही तर ब्रँड आहे आणि इथे मात्र आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना नवनाथ पाटील. विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे आणि अर्धशतकासाठी 3 धावा दूर आहे. फुलटॉस आणि इथे जर का आपण बघितलं तर हा सामना जिंकलाय. अभिनंदन आणि अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या बॅटरसाठी. सबसे कातिल नवनाथ पाटील आणि बहारदार खेळ त्यांनी दाखवला आणि इथून मात्र षटकारानं महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये हा सामना फिनिश केला. अभिनंदन, वेल प्लेड नवनाथ. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय समाजसेवक आदरणीय अंकित दादा म्हात्रे यांचा या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान केला जाईल. समीर दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. समीर दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अंकित दादा म्हात्रे यांचा या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला झुकून देणारं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून युवकांसाठी अनेक कार्यक्रम इथून मात्र राबवले जातात. त्यामध्ये दहीहंडी महोत्सव असो, तदनंतर क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आगरी कोळी क्रिकेट असोसिएशनचे भाग्यविधाते म्हणून अंकित दादा म्हात्रे यांची ओळख आहे आणि त्यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी करावे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कोपरखेरणे संघ प्लीज, कॅप्टन अजूनही आला नाहीये. चला कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या.